गणपती बाप्पा मोरया. ओमकार केळुसकर ब्लॉगमध्ये मी ओमकार केळुसकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे. आणि आज मी आलोय पुन्हा एकदा ब्लॉग करायला खैरणीच्या राजाचा. आणि खैरणीच्या राजाचा आज आगमन सोहळा आहे. हा आगमन सोहळा म्हणजे भव्य आगमन सोहळा, उपनगरातला हा मोठा आगमन सोहळा म्हणून ओळखला जाणारा खैरणीचा राजा. आज आपण त्याच्या आगमन सोहळ्याला जात आहोत आणि हा आगमन सोहळा एक्सप्लोर करणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आगमन सोहळ्याला जाऊया गणपती बाप्पाचा. तर सगळ्यात पहिला अगोदर आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल ना तर ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे घेऊन येत असतं. आणि ओमकार केळुसकर ब्लॉग हा पुढे जाऊन नवीन व्हिडिओ आगमनाचे करणार आहे. तसेच आता हा खैरणीच्या राजाचा करत आहे. आपण जास्त वेळ न घालता आपण ह्या आगमन सोहळ्याला जाऊया आणि गणपती बाप्पाची कलाकृती जी सिद्ध दिघोळ यांनी बनवली आहे ती पाहूया. त्यांची कलाकृती मी पण खूप एक्साइटेड आहे. ही मूर्ती कशा पद्धतीत घडवलेली आहे. तर आपण इथे वेळ न घालता आपण डायरेक्ट आगमन सोहळ्याला जाऊया गणपती बाप्पाच्या. गणपती बाप्पा मोरया. तर गणपती बाप्पाच्या आगमन सोहळ्याला जात आहे आणि गणपती बाप्पा समोरच आहे. आता आपण तिकडे जाणार आहोत. थोड्या वेळात आपण गणपती बाप्पा जवळ असू. ही सगळी गर्दी मुंबईत जगन्नाथपुरी पाहू शकता. केवढा मोठा रथ जो मंडपाजवळ होता. अशा पद्धती मराठमोळा पारंपरिक सोहळा आहे. गणपतीच्या आगमन सोहळ्याला गणपती बाप्पा समोर येतोय. मोर लाईट
वरती व्ह्यू घेत आहे गणपती बाप्पाचा. आणि बाप्पाची जगन्नाथपुरी वाली थीम. बिझनेस चालू कर क्या कोई थोड़ा ऐसे नीचे रख, टेढ़ा रख. बस बस ही प्रचंड गर्दी. बाप्पाचा लोबस आणि चेहरा. तुम्ही पाहू शकता गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती. खूप अप्रतिम काम केलेलं आहे. सिद्धेश दिगोळे यांची कलाकृती. सिद्धेश दिगोळे यांच्या कलाकृतीतून सादर झालेल्या आणि सिद्धेश दिगोळे यांची कलाकृती पाहायला एवढी सगळी लोक फॅन आणि खैरणी राजाचे फॅन, खैरणीच्या राजाचे फॅन. सुंदर कलाकृती गणपती बाप्पाची. तर गणपती बाप्पाला गणपती बाप्पाला मानवंदना देत आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे. गणेश चतुर्थीला तर मुंबईत ही अशा पद्धती जगन्नाथपुरी गणपती झाला म्हणजे
तर असा होता खैरणीच्या राजाचा आगमन सोहळा जो आपण एक्सप्लोर केला आणि महाराष्ट्रातील लोककला जगन्नाथपुरीमधली लोककला आपल्याला पाहायला मिळाली आणि सिद्धेश दिघोळीने यांनी जगन्नाथपुरीची थीम गणपती बाप्पाला दिली आणि मस्त अप्रतिम मूर्ती होती आणि लोभसवानी मूर्ती होती. मला ही मूर्तीला पाहून खूप प्रसन्न वाटलं आणि खूप भारी वाटलं आणि खूप गर्दी होती आगमन सोहळ्याला. मोठा आगमन सोहळा म्हणून ओळखला जाणारा हा खैरणीचा राजा होता आणि या आगमन सोहळ्याला भली मोठी गर्दी होती आणि हा आगमन सोहळा पार पडला. आणि मुंबईत होणारे असे आगमन सोहळे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून पार पाडणार आहे. जगन्नाथपुरीची थीम पाहून खूप भारी वाटलं आणि महाराष्ट्रातील लोककला पाहिली. मल्हारी मातंड अशी थीम घेऊन आलेली आपण परंपरा पाहिली. पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाचा आगमन सोहळा झाला आणि हा पार पडला. तर असेच आगमन सोहळा आपण पुढेही एक्सप्लोर करणार आहे. हा होता खैरणीच्या राजाचा आगमन सोहळा. तर इथेच प्रवास आपला थांबणार नाही, याच्या पुढे आपला प्रवास चालू राहणार आहे. खैरणीच्या राजाचा व्हिडिओ हा इथे एंड होत असला तरी पुढे आपले आगमन सोहळे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर आपल्या चॅनलला कोण नवीन आला असेल ना तर ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ओमकार केळुसकर ब्लॉग आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ हे पुढे घेऊन येत राहणार आहे. आता आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गणपती बाप्पा मोरया.